त्याचं नाव भीष्म. काय नाव? त्यांची कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे. भीष्म ऐकलंय का तुम्ही? भीष्म भीष्म असं सुद्धा ऐकलंय कधी? कुणी कुणी ऐकलं बरं का? बऱ्याच जणांनी ऐकलंय भीष्म पितामह. फक्त थोडंसं ध्यानपूर्वक ऐका, कारण का ते लक्षात राहील ना तुमच्या कोणाची नावं काय, कोणाची नावं काय. तर एक कथा आहे. स्वर्गामध्ये एकदा काही गंधर्व असतात आणि गंगा नदी पण असते. गंगा ही नदी आहे, पण ही नदी स्त्रीच्या रूपामध्ये आहे. स्वर्गामध्ये गंगा नदी सुंदर साडी घातलेली आहे, शुभ्र वस्त्राची साडी घातलेली आहे आणि फिरत आहे. अचानकपणे हवा सुटली आणि तिचे जे वस्त्र आहेत त्या गंगा नदी उडाले. आणि वस्त्र उडाल्यानंतर ते जे गंधर्व होते, त्या गंधर्वाची एकाची नजर त्या गंगा नदीवर गेली. काय सुंदर आहे गंगा, तिच्याकडे पाहिलं त्याने आणि तो पाहतच राहिला आणि गंगा नदी पण तिच्याकडे पाहत राहिली. मिलन हो गया, आंखों से आंखें मिल गई, दिल से दिल नहीं मिला अभी तक, फक्त नजरा नजर झालेली आहे. गंगा नदीनं पाहिलं, इकडं पाहिलं. ब्रह्माजी आले होते. ब्रह्माजी म्हटले, हो काय स्वर्गात येऊन पण तुम्ही असंच वागणं बरं नाही, तुमची लायकी नाही स्वर्गात राहायची. तेव्हा खाली म्हणे पृथ्वीवरती माणसं बना तुम्ही. माणसं कशी करते ती, तिथं तुम्ही स्वर्गामध्ये आलाय, किती वेळ बघायचं असते म्हटले, खाली जावा. की गंगा नदीला शाप भेटला आहे खरं तर, आणि ते गंधर्वालाही शाप भेटला खाली आले. ती गंगा नदी खाली आले इथं स्त्रीच्या रूपामध्ये, नदीच्या रूपामध्ये नाही. आणि तो जो गंधर्व आहे तो पण खाली जन्म घेतला. त्या गंधर्वाचं नाव झालं शंतनू महाराज. काय नाव झालं? शंतनू महाराज. मग इथं आल्यानंतर सुद्धा शंतनू महाराज जे आहेत, हे शंतनू महाराज जंगलामध्ये गेले होते. फिरता फिरता नदी काठी गेले, गंगा नदीच्या काठी गेले. नदी काठी गेल्यानंतर तिकडं ती स्त्री प्रकट झाली होती. गंगा नदी स्त्रीच्या रूपाने प्रकट झाली होती. पुन्हा यांची नजर राहिली. राजांना फार आवडली ती गंगा, म्हणजे काय सुंदर आहे गंगा नदी. तर कोण आहेस तू? ती म्हणली मी गंगा आहे. म्हणले माझ्याशी लग्न करशील का? माझ्याशी लग्न करशील? ती गंगा नदीच्या लक्षात होतं की आपल्याला शाप भेटलेला आहे. ते म्हणले ठीक आहे, मी लग्नाला तयार आहे तुमच्याशी, पण माझ्या काही अटी आहेत. लग्न करायचं असेल तर लग्न करताना जरूर अटी ठेवाव्या माणसाने. रंग आणि रूपाला भाळू नये, कारण जर रंग आणि रूपाला भाळला, गुण नाही बघितले, अटी नाही बघितल्या, सही केली डायरेक्टर, काय काय लिहिले तर बघायला पाहिजे. ते म्हणले काही पण अटी असू द्या, सगळं काही मला मान्य. अरे ऐकून तरी घे. असू द्या म्हणले, तुम्ही मला आवडलाय, पहिले लग्न करू नंतर अटी. नाही म्हणले आधी अटी सांगते. काय अट आहे? 8-1 कंडिशन नंबर 1 काय? लग्न झाल्यानंतर मी काही जरी केलं तरी मला विचारायचं नाही. मी काही जरी केलं तरी मला का केलं म्हणून विचारायचं नाही. अशी अट घातली. कसली भारी अट आहे की नाही? चालेल काय मग लग्नाला अर्थच उरत नाही, काय कोणी कोणाशी बोलायचंच नाही. ते म्हणले मी काही जरी केलं. गंगेनं आड घातली शंतनू महाराजांना. म्हणजे ठीक, जशी तुझी इच्छा, तुला जसं राहायचं तसं राहा, तुला जसं वागायचं तसं वाग. ठीक आहे म्हटलं. लग्न झालं. गंगा नदीचं आणि शंतनू महाराजांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर गरोदर झाली, प्रेग्नंट झाली गंगा नदी. गंगेला पहिला पुत्र झाला, पहिला मुलगा झाला गंगेला. मुलगा घेतला आणि गंगेनं काय केलं, ते मूल नदीमध्ये घेऊन सोडलं जन्म झाल्यानंतर. महाराजांना राग आला. महाराजांनी का असं केलं विचारणार इतक्यात त्यांना आठवलं. कारण तिनं दुसरी अट टाकली होती. काय अट होती? जर तुम्ही मला अडवलं कोणतंही काम करताना तर मी तात्काळ निघून स्वर्गामध्ये जाणार. घटस्फोट, सोड चिठ्ठी. पहिले चिठ्ठी आई है, नंतर
सोड चिठ्ठी, नको ती चिठ्ठी. म्हणले सोड चिठ्ठी द्यावी लागेल म्हणले मला. गंगा नदी म्हणाली. बर ठीक आहे म्हणलं. तेव्हा त्यांनी मान्य केलं ना. बोलणार त्याला आठवलं, जाईल सोडून. पोरगं गेलं, बायको पण जाईल. मग काहीच बोललं नाही बिचारा. लग्न झाल्यावर सगळ्यांना ऐकावंच लागते. लग्नाच्या आधी मस्त कॉलर टाईट आहे, पण आता काय करायचं. लग्न झाल्यावर तर ऐकावं लागतं. त्याच्यावर संसाराचा काळा पुढे जाणार कसं काय. दुसरा मुलगा झाला गंगेला. पुन्हा तिनं मूल घेतलं, गंगेनं पाण्यात टाकलं. बापरे बाप. आता आलं म्हणलं हे इडी बिडी आहे. अशी करते, स्वतःच मूल पाण्यात टाकते नेऊन. 2 दिवस तरी ठेवायचं की. काय बोलता येईल ना. झाकली मूठ 1.25 लाखाची. आपलेच जात ना आपलेच वोट. आता काय बोलायचं. बोललं तर पोरग बी गेलं, बायको बी गेली. तिसऱ्या मूल झालं आणि तिसरं मूल झाल्यानंतर तिसरं मूल सुद्धा सोडलं पाण्यात. 4थं सोडलं, 5वं सोडलं, 6वं सोडलं, 7वा मुलगा सुद्धा तिनं पाण्यामध्ये सोडला त्या गंगा नदीला. शेवटी सहन, आता पुरुषांकडे सहनशीलता जास्त असते म्हणतात. करायचं किती बिचारानं सहन. शेवटी बोलणारच की बिचारा. मग ते म्हणले आता काय म्हणले आपलं ती डोक्यावर पडली म्हणली, काही शाली नाही. जरा वेगळंच मॅटर दिसतोय म्हणले. त्याला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल म्हटले. तसे पुरुष नेहमी संयमी असतात म्हटलेलं आहे. जास्त सहन करतात. त्याने सहन केलं. 7 मुलं पाण्यात सोडली गंगेनं, पण काही बोलले नाहीत. 8वा मुलगा झाला. आता मात्र राजा म्हणला आता गेली तर जात, पोरग वाचलं पाहिजे आता. असंही तसं पोरग बिर्याणी काय तुला ठेवून काय उपयोग आहे म्हटले. असा विचार करून शंतनू महाराजांनी काय केलं. त्या ठिकाणी शंतनू महाराजांनी 8वा मुलगा झाल्यानंतर तिला म्हणले, ए काय करते तू, पागल आहेस काय. स्वतःचा मुलगा कोणी पाण्यात टाकतो का. अजिबात टाकाय ना, ते इकडे म्हणले, तुला जायचं जा म्हणले. ते पोरग घेतलं 8वं आणि गंगा नदी म्हणले मला सांगायची गरज नाही जा म्हणून. माझ्या 8 कंडिशन बघा म्हणले लग्नात, मी जाणारच आहे म्हणले. तुम्ही मला आडवं बोलला ना, का म्हणला ना मला, आपलं मॅरेज कॅन्सल करायला संपला आपला, संपला आता मी जाते. गेली निघून स्वर्गाला गंगा नदी. बिचारा शंतनू महाराज. शंतनू महाराज वृंदावन मध्ये एक कुंड आहे, शंतनू कुंड म्हणून. तपस्या केलेली आहे तिकडे शंतनू महाराजांनी मुलासाठी. तपस्या केल्यानंच मुलं चांगली जन्माला येतात. ज्यांनी ज्यांनी तपस्या करून मुलं प्राप्त केली त्यांच्या मुलांनी पूर्ण धर्माचं कार्य केलेलं आहे. शंतनू कुंड म्हणणं आहे वृंदावनमध्ये. सांगायचा उद्देश हा मंडळीनो, ते मूल घेतलं, ते मूल वाढलं, मोठं झालं, बिना आईचं मूल. त्याचं नाव ठेवलं देवव्रत. काय नाव ठेवलं, देवव्रत. पण बघा, गृहस्थ जीवनामध्ये कितीतरी सुंदर बायको असली आणि कितीही गोड बोलणारी पत्नी असली तरी सुद्धा मनुष्य तृप्त होईल असं काही नाही. कारण भगवंताने असं काही विश्व बनवलेलं आहे की इथं मन भरतच नाही. कारण हे जे सौंदर्य आणि इथले जे गुण आहेत हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. त्यामुळे मन काय पूर्ण भरत नाही. एवढा मोठा धोका झालेला आहे शंतनू महाराजांना. आता तरी त्यांनी विचार करायला पाहिजे होता, कशाला लग्नाच्या फंद्यामध्ये पडायला. पहिलीने एवढे रंग दाखवलेले आहेत. किती रंग दाखवले, 7. सप्तरंगी पहिली म्हणले, आता कशाला लग्न करायचं. असं खरं तर शंतनू महाराजांच्या मनामध्ये विचार आला होता लग्न का करायचं. पण शेवटी इंद्रिय प्रबळ आहेत ना. पुन्हा गेले जंगलामध्ये शिकारीसाठी. जंगल में मंगल हो गया. तिकडे एक त्यांना स्त्री भेटली, तिचं नाव सत्यवती. काय नाव, सत्यवती. पहिलं फार मोठी कथा ही सत्यवतीची. तिच्या अंगाला माशाचा वास यायचा. ती माशापासून उत्पन्न झालेली नसली बाहेरपासून.
पण तिला परत आशीर्वाद मिळाला, तिच्या अंगात सुगंध यायला लागला. वास कुठून येतो म्हणून ते बघायला गेले, एवढा सुगंध सेंट कोणी मारलेला आहे त्यांना वाटलं. ते बघायला गेले तर ती सत्यवती नावाची एक मुलगी होती. त्या सत्यवतीच्या मुलीशी लग्न करायचं तिने प्रपोजल केलं. बघा, आधी तर मनामध्ये विचार काय असं नव्हता की लग्न करावं, पण जेव्हा सुंदर स्त्री दिसली पुन्हा त्यांचा विचार आला की तसंही मला आता कोण नाही तर लग्न करूया. पुन्हा लग्न केलं त्यांनी सत्यवतीशी. सत्यवतीशी लग्न नाही, लग्न करायचं आहे. सत्यवतीला म्हणले, विल यू मॅरी मी? तुझ्या पण कंडिशन. पुरुषांनीच किती शर्त घ्यायचं. ती म्हणली, नो नो सॉरी. म्हणजे मी नाही लग्न करू शकत तुमच्याशी. म्हणजे का? म्हटले, अहो आमचे वडील आहेत, वडिलांना विचारलं पाहिजे. मी काय रस्त्यावर पडलेले आहे का पळून या तुमच्या बरोबर? विचार करावा लागेल. बरं ठीक आहे म्हटले, वडिलांशी बोलतो. म्हणले, मी काही कमी आहे का? शंतनू महाराज जग ओळखते पूर्ण मला. हस्तिनापूरचा राजा आहे मी. आणि बरं म्हणले, ठीक आहे लग्न करू, मागणी तर घालायला या. मागणी घालायला गेले वडिलांकडे त्या सत्यवतीच्या. तुमची पोरगी मला देता का? फार आवडली तुमची, काय वास हो तुझ्या अंगात. विशेष तिला वरदान होतं, फार सुगंध आहे तुझ्या अंगात. म्हणजे ठीक आहे, घरी कोण कोण आहे? घरी कोणी नाही, मी एकटाच आहे, फक्त एक मुलगा आहे. म्हटले, मुलगा? त्याची आई गेली म्हणे, मग नाही देऊ शकत मला मुलगी तुम्हाला. पहिल्या बायकोचा मुलगा आहे म्हटल्यानंतर आम्ही तुम्हाला मुलगी देऊ शकत नाही, कारण जो मोठा मुलगा असतो तोच राजा बनतो, हा नियम आहे. म्हणजे पहिल्या बायकोचा मुलगा म्हणजे मोठा झाला ना, मग तोच राजा बनणार म्हटले. आता त्यामुळे आम्ही तुम्हाला मुलगी देऊ शकत नाही. आम्हाला आमची मुलगी दिली, तिला मुलं झाली, त्याला काय राजा बनवणार आहे का तुम्ही? नाही. त्या मुलाचा सोक्षमोक्ष लावा म्हणे. काय नाव त्या मुलाचं? देवव्रत. आता काय करायचं? बिचारा तिची आई सोडून गेली त्याला, मला त्या मुलाचं काय करायचं? मग ते म्हणले ठीक आहे. घरी गेले, काहीच बोलले नाही त्या मुलाशी. म्हणले थोडं नर्वस होते, बोलत नव्हते कुणाशीच. रात्री पण झोपले तरी ह्या अंगावर त्या अंगावर, करवड बदल के काय त्यांचं काय झोपायची ना त्याला. सारखा विचार डोक्यामध्ये. काय विचार? कुणाचा विचार? सत्यवतीचा. तिच्याशी लग्न करायचं आहे, पण आता काय अडचण आली. काय अडचण आली? मुलगा आडवा आला. मुलगा फार हुशार होता. मुलगा म्हटलं, बाबा गेले बरेच दिवस झाले मी तुम्हाला बघतोय, तुम्ही नर्वस दिसताय. म्हणजे काय झालंय, काय नेमकं? काही प्रॉब्लेम आहे का? काय सांगा म्हणले, शेअर करा माझ्याशी. म्हणजे शेअर चॅट करा काहीतरी. म्हणले बाबा, म्हणले काय तुला सांगायसारखं नाही म्हणले. ते म्हणले काय झालंय काय ते खरं सांगा. ते म्हणले नाही, तुझ्या तोडीचा विषय नाही म्हणले. अहो म्हणले, मी तुमचा मुलगा आहे म्हणले, तुमच्यासाठी प्राण पण देऊ शकतो म्हणले. असं नाराज राहू नका म्हणले, तुम्ही खरं काय ते सांगा म्हणले. ते म्हणले, तू एवढं विचारतोय तर सांगतो म्हणले, मुझे प्यार हो गया और मैंने दिल भी दे दिया. किसको? सत्यवती को. मला ती आवडली म्हणे, मला लग्न करायचं. बाबा लगीन, बाबाच लगीन आहे. ते म्हटले मला लग्न करायचं आहे म्हटले, पण त्यांची आट अशी आहे की तुमचा पहिल्या बायकोचा जो मुलगा आहे त्याचं काय करायचं? तो राजा बनणार, लग्न करून काय उपयोग आहे तुमच्याशी? हा म्हणले, एवढंच ना म्हटले. काय शुल्लक आहे म्हटले. राज्यावर बसण्याचा अधिकार पहिल्या मुलाचा आहे, मान्य आहे. पण जर पहिला मुलगा गृहस्थ असेल तर बसू शकतो, त्यानं जर ब्रह्मचारी असेल तर बसू शकत नाही राजाच्या गादीवर. हा नियम आहे. ब्रह्मचार्याला, संन्याशाला राजा होता येत नाही. आता कलियुग आहे, कलियुगात संन्यासी पण मुख्यमंत्री बनतो किंवा प्रधानमंत्री बनणार आहे, ती भाग वेगळा. म्हणून म्हटलं कलियुगामध्ये संन्यासाचं काय राहिलेलं नाही. बनू शकतात काय, कारण ते फक्त नावाला संन्यास आहे आता कलियुगामध्ये राहिलेलं. समजलं का? काय मोठं पाप लागणार नाही. मुख्य प्रधानमंत्री जरी झाले तरी काय पाप लागणार नाही, चांगलंच आहे.
मला सांगायचं होतं की ब्रह्मचारी आणि संन्यासी राजाच्या गादीवर बसू शकत नाही हे त्याला माहित होतं त्या मुलाला. तात्काळ त्या मुलाने 2 हात वरती केले, भगवंताचं स्मरण केलं आणि संकल्प सोडला, हा देवव्रत आज अशी प्रतिज्ञा करतो की आजन्म मी ब्रह्मचारी राहीन. 2 हात वरती करून त्याने अशी प्रतिज्ञा घेतली आणि अशी ती प्रतिज्ञा होती. एवढं सोपं नाही, तरुण मुलगा आहे आणि त्यांनी प्रतिज्ञा घेतली की मी आजपासून ब्रह्मचारी राहतो म्हणून, मी मरेपर्यंत लग्न करणार नाही. देवता आकाशामध्ये गोळा झाले सगळे, त्यांनी पुष्पवृष्टी केली आणि मोठ्याने देवता ओरडायला लागल्या, भीष्म भीष्म भीष्म. म्हणजे अशी प्रतिज्ञा कोणी केलीच नाही आतापर्यंत. काय प्रतिज्ञा आहे, काय प्रतिज्ञा आहे. वा, असं देवतांनी टाळ्या वाजवून फुलं टाकून त्यांचं स्वागत केलं आणि तेव्हापासून त्या मुलाचं नाव झालं भीष्म पितामह की जय. हे भीष्म पितामह नाव पडलं त्यांचं, बाल ब्रह्मचारी. पण यांचा फार मोठा सहभाग आणि रोल या महाभारतामध्ये आहे. या प्रकरणावरून मला हे सांगायचं होतं मंडळीनो, तर हे जे भीष्म पितामह आहे, तर हे 8 वसू होते. त्याची मारलेली मुलं होती ना 8 मुलातली 7 मुलं पाण्यामध्ये टाकून दिले, मारले टाकून दिले पाण्यामध्ये. आणि 8वा जे आहे ते, तर हे 8 अष्टवसू असतात 33 कोटी देवतांमधले. तर 8 वसू मधले हे 7 आणि हे 8, तरी 8व्या वसून गडबड केली ती थोडीशी, म्हणून त्याला शिक्षा दिली ती खाली जायची मनुष्य लोकांमध्ये. ही पोटाला यांच्या गंगेच्या आणि त्याने अशी प्रतिज्ञा घेतली, वडील लग्न करावं, वडिलांचं लग्न व्हावं म्हणून मुलगा ब्रह्मचारी राहिला. काय त्याग आहे. असं एकमेव उदाहरण की वडिलांचं लग्न व्हावं म्हणून मुलानं लग्न करायचं कॅन्सल केलं. खरं महाभारत हे त्यागाने भरलेलं आहे, रामायण त्यागाने भरलेलं आहे. आपण काय असं म्हणलं असतं का, वडिलांनी असं म्हणल्यानंतर वडिलालाच एक ठेवून दिली असती, आईला भास्कर काय तू मला करून दे लगीन, माझं वय झाले तू म्हातारा झाला. पण काय त्याग आहे विचार करा, काय प्रेम आहे. हे महाभारत म्हणजे प्रेम, रामायण म्हणजे प्रेम. तसे म्हणले मुलाने एवढा मोठा त्याग केला, नुसता म्हटला नाही, करून दाखवलं. अखंड ब्रह्मचारी राहिले ते. अनेक संधी त्यांना पण आल्या होत्या चालून, घर चालून स्थळ आली होती. ते म्हणायचे नाही मी ब्रह्मचारी आहे, मी संकल्प घेतलेला आहे, त्यामुळे मी आता. म्हणून भीष्म पितामहांचा जो रोल आहे महाभारतामध्ये, एक आजोबासारखे ते आहे. ना त्यांनी कुठल्या राज्यावर बसले, ना त्यांनी कुठलं मॅनेजमेंट व्यवहार पाहिला. ब्रह्मचार्याने ते काही करायचं नसते, तर ते ब्रह्मचारीच राहिले, अखंड ब्रह्मचारी राहिले आणि त्यांचा मृत्यू सुद्धा झाला त्याच पद्धतीने. स्वतः भगवान श्रीकृष्ण आले. आता ही भगवद्गीता जी चालू आहे त्याच्यावर मी वळवतो हे सगळी कथा. एक तर इंद्रिय निग्रह किती महत्वाचा आहे आणि काय होतं. आता हा एक योग साधनेचाच भाग आहे ब्रह्मचारी राहणं वगैरे, पण सर्वांसाठी नाही. ते काही विशेष आत्म्यांसाठी ते राखीव आहे, सगळ्यांसाठी कठीण आहे करणं फार. म्हणून हे भीष्म पितामहांच्या हातून काही चुका पण घडल्या. असं पूर्ण भक्त स्वरूपामध्ये त्यांचं वर्णन आहे. 12 महाजन आहेत, म्हणजे आडनावाची महाजन नाही, महाजनगण. म्हणजे महाजन म्हणजे ज्यांनी भगवंताला जाणलेलं आहे त्याला महाजन म्हणले. त्याची 12 नाव आहे शास्त्रामध्ये, त्यात भीष्म पितामहांचं नाव आहे. स्वयंभू नारद शंभू कुमारो कपिलो म्हणू प्रल्हादो जनको भीष्म बलिर्वय्यास किंवयम. यमराजी श्लोक सांगतात भागवतामध्ये. मला धरून हे बाकीचे 11 टोटल 12 लोक आहेत. नारदापासून प्रल्हाद, जनक, भीष्म सगळे. त्यात जनक महाराजांचं पण नाव आहे, त्यात भीष्माचं नाव आहे. भगवंताला जर कोणी जाणलं असेल, जाणण्यामध्ये 12 लोक आहेत, त्यामध्ये भीष्माचं सुद्धा नाव आहे. त्यांच्या हातून काही चुका झाल्या ते चर्चा करू थोडीशी. हे भीष्म पितामहांनी तसं ते अलिप्त राहिले महाभारतामध्ये, त्यांनी काहीच केलं नाही तसं.
पण कधी कधी बघा ब्रह्मचारी होते तर त्यांनी अलिप्त पूर्णच राहायला पाहिजे होतं. म्हणजे थोडं थोडं त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे तिकडं. पांडव होते ना, 5 पांडव, आणि 100 काय होते हो, कौरव होते. बरोबर आहे का? कौरव 101 होते. दासी पुत्रही होता एका धृतराष्ट्रापासून, एक मुलगी होती गांधारीला. सांगण्याचा विषय हा मंडळीनो, की 5 पांडव आणि 100 कौरवांची भांडणं लागलेली आहेत. यामध्ये मध्यस्थी करू शकत होते भीष्म पितामह. तसं भीष्म पितामहाने थोडंफार सांगण्याचा प्रयत्न केला, पण जास्त नाही केला. पण विदुरासारखी भूमिका निभावायला पाहिजे होती. आणि बघितलं की हे ऐकत नाहीत, कुत्र्या मांजरासारखं भांडतायत हे जागेसाठी, संपत्तीसाठी. तर विदुराने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला परखडपणे. विदुर काका आहे, काका पांडवांचे. आणि हे दुर्योधन वगैरे कौरव होते ना, तर ते काय म्हणले, विदुर खरं बोलायचा. तो म्हणला तुम्ही चुकीचं करताय, या पांडवांवर अन्याय करताय. ते 5 गावं मागतायत ना, 5 गावं का देत नाही तुम्ही असं का करताय, सगळं बोलायची विदुर. मग त्यावेळेला विदुरांना सुद्धा दुर्योधन म्हणला, अरे जा म्हणला कुत्र्या, या भाषेमध्ये आम्ही दिलेल्या तुकड्यावर जगतोस म्हणला, आणि इथं आमच्यावर गुरगुर करतो का. एवढंच वाक्य दुर्योधनाने वापरलं. विदुरांनी परत पाठीमागं बघितलं नाही. हस्तिनापूरमधून निघाले, तीर्थयात्रा सुरू केली, परत कधी तिकडे गेले नाही. कारण सत्य सांगणे आमचा धर्म आहे म्हटले. तुम्हाला ऐकायचं नाही, आम्हाला तुमचं तोंड बघायचं नाही म्हटले. विदुर महाराजांनी त्याग केला राज्याचा आणि नाही त्यामध्ये पडले. अशी भूमिका असायला हवी होती. कुणाची? भीष्माची. पण भीष्म पितामहाने ही भूमिका मांडली नाही. त्यांनी त्यांचंच मीठ खाल्लं, त्यांच्यातच जेवले, त्यांची साथ दिली, असं झालं. आणि सगळ्यात मोठं चूक भीष्मांकडनं झालेली आहे तशी बघायला गेलं तर द्रौपदी महाराणीच्या बाबतीमध्ये. द्रौपदीची साडी जेव्हा दुःशासन फेडत होता, द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं, त्यावेळेला 80,000 लोकांची सभा होती. एवढ्या लोकांत एकच तिचं वस्त्रहरण चालू आहे बिचारीचं. पण अशा वेळेला तिनं सगळ्यात पहिल्यांदा भीष्मांकडेच बघितलं होतं. कारण त्या 80,000 लोकांमध्ये हा भीष्म पितामह हे सगळ्यात मोठा व्यक्ती होता, वडीलधारी व्यक्ती होते. घरामध्ये काही भांडणं झाली आपल्या, तर आजोबा असतील किंवा वडील असतील, त्यांनी सांगितल्यानंतर थोडं ऐकायला पाहिजे. आणि ऐकतात लोक, जे सुसंस्कृत लोक आहेत ते ऐकतात. जर नाही ऐकलं तर काय करायला पाहिजे, ते स्थान सोडून जायला पाहिजे. जिथं तुमच्या शब्दाला किंमत नाही वडीलधाऱ्या मंडळींच्या, त्यांनी ते स्थान सोडावं. कुत्र्यासारखं तिथं राहू नये. बरोबर बोलतोय का मी? तुमच्या शब्दाला किंमत नाही तिकडे तुम्ही थांबायला नाही पाहिजे. शास्त्र बोलतंय. आजकाल तसं नाही होत आहे. हे पोरं आई बापाला कुत्र्यासारखं सांभाळतात, काय किंमत देत नाही, त्यांचं काय ऐकत नाही. पण पळून राहावं लागतं त्यांना आई बापाला, पोराजवळ. का? पोट आहे ना, काही गरज नाही. मंदिर आहेत, या मंदिरामध्ये, घरी कुत्र्यासारखं राहण्यापेक्षा. बरोबर आहे की नाही? पण भीष्म पितामहाने ते केलं नाही. द्रौपदीनं सगळ्यात पहिल्यांदा भीष्माकडेच पाहिलं होतं. आजोबाप्रमाणे आहेत, वडिलांप्रमाणे आहेत, आणि त्यांची सत्ता आहे, त्यांचं सगळं ऐकतात लोक. पण भीष्म पितामहाने मान खाली घातली. मी काही करू शकत नाही. का? त्यांचं मीठ खाल्लंय, कौरवांचं मीठ खाल्लेलं. काय तर ते त्यांचं जे काय चालू आहे, तुमचा मॅटर आहे, मी कसा मध्ये लुडबुड करू, असं करून भीष्म पितामह गप्प बसले. म्हणून वडीलधाऱ्या मंडळींनी कधी गप्प बसू नये. तुम्हाला जर दिसतंय डोळ्याला अपमान होतोय, अन्याय होतोय, तुम्ही तात्काळ बोला. आणि जर तुमचं कोणी ऐकत नसलं तर ते ठिकाण सोडून तुम्ही दुसरीकडे जा. तिथं लाचारी पत्करू नका, असं शास्त्र बोलतंय. भीष्म पितामह काहीच बोलले नाही. काय करायचं? एवढ्या गोष्टींमुळे ते वस्त्रहरण ती घटना घडली हो सगळी. स्वतः भगवंताला यावं लागलं तिकडं द्रौपदीची रक्षा करण्यासाठी. आणि मग जेव्हा युद्ध, दुसरी चूक सांगतो काय झाली.
त्यावेळेला सुद्धा निर्णय घेऊ शकत होते भीष्म पितामह. महाभारत सुरू झालं का? महाभारत सुरू झालेले आता दिवस 1. त्याच्या अगोदर मिटिंग झाली. कोण कुठं जाणार, कोण कुठं जाणार, कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करायचा. तर भीष्म पितामहाने कुठल्या पक्षात प्रवेश करायला पाहिजे होता? भाजपमध्ये की काँग्रेसमध्ये की शिवसेनेमध्ये? कुठल्या गटामध्ये प्रवेश करायचा? उघडला पांडव. पांडवांच्या सैन्यामध्ये प्रवेश करायला पाहिजे होता. धर्माच्या बाजूनी लढायला पाहिजे. वयोवृद्ध लोकांनी लक्षात ठेवा, जिकडे धर्म चांगलं खरं बोलतात लोक, सत्य आहे, तिकडेच आपण गेलं पाहिजे. आणि मग काय झालं? युद्ध सुरू झालं आणि युद्धाच्या पूर्वी विभागणी झाली. कोण कुठे जाणार, कोण कुठे जाणार. भीष्म पितामह त्यांच्या पक्षामध्ये गेले, कौरवांच्या. भीष्म पितामहाच्या अंगामध्ये काय 10,000 हत्तींचं बळ आहे. साधारण व्यक्ती नाही तो. आणि दुसरं महत्वाचं, या भीष्माला इच्छा मृत्यूचं वरदान आहे. कुणी दिलंय? देवतांनी दिलेलं आहे. अरे वा, काय प्रतिज्ञा केली, बापाचं लग्न व्हावं म्हणून स्वतः ब्रह्मचारी राहिला, असं इतिहासात कधीच घडलं नाही. वा वा वा, तुला आम्ही आशीर्वाद देतो. देवता म्हटले, तू जेव्हा मरायचं म्हणशील तेव्हा तुला मरण येईल. इच्छा मृत्यूचं वरदान दिलं भीष्माला. अशा प्रकारे भीष्म पितामह जे आहेत, या भीष्म पितामहानी सगळ्यांना माहित होतं की ह्यांनी इच्छा केली तर मरू शकते. मग महाभारतामध्ये ह्यांना कोणी मारू शकत नाही, कोणी मारू शकत नाही युद्ध झालं तर. त्यामुळे हा माणूस आमच्याकडे पाहिजे. भीष्म पितामहाला घेतलं जाईल त्यांच्याकडे, पांडवांकडे नाही. आणि मग जेव्हा विचारलं त्यांना कुणीतरी, का हो तुम्ही तर एवढे महान ज्ञानी आहात, एवढे ब्रह्मचारी, बालब्रह्मचारी, तुम्हाला एवढं पण कळत नाही का खरं काय आणि खोटं काय? कळतंय हो, पण वळत नाही. का वळत नाही? त्यांच्याकडे राहिलोय, त्यांचं मीठ खाल्लंय आता. म्हणून कधी कधी आपण असे निर्णय घेतो, असं नाही घ्यायला पाहिजे. सत्य आहे, सत्य आहे. हा मुलगा चुकीचा आहे तर त्याला चुकीचाच म्हणा, त्याला पाठीशी घालू नका, कारण तोच खंजीर खुपसणार आहे परत तुमच्या पाठीमध्ये. जो योग्य आहे त्याला योग्य म्हणा, जो अयोग्य त्याला अयोग्य म्हणा. भले घरात हाकलून बाहेर काढू द्या, पण धर्माच्या बाजूनीच राहा, सत्याच्या बाजूनीच राहा. भीष्म पितामहाला ते जमलं नाही, कौरवांकडे गेले. युद्ध सुरू झालं. आणि घटना आहेत पण एवढं सांगायला वेळ नाही आपल्याकडे. युद्ध सुरू झाल्यानंतर मंडळीनो, घनघोर युद्ध महाभारतात सुरू. लाखो करोडो लोक मारले गेले, पण भीष्म पितामह कुणाला ऐकायला तयार नाही. हजारो हत्तींचं बळ आहे त्यांच्या अंगामध्ये आणि इच्छा मृत्यूचं वरदान. बाण लागला तरी मरत नाही, कारण कधी मारायचं त्यांच्या हातात आहे ना. ते भीष्म काय मरे ना. अनेक लोक मारले गेले. आणि भीष्म पितामह, त्यांचा नेम आणि त्यांचं ते सगळं, बालब्रह्मचारी, काय ताकद आहे त्यांच्यामध्ये. ब्रह्मचारी राहण्यामध्ये पण ताकद आहे, संकल्पामध्ये ताकद असते त्यांच्या. मग म्हटले ठीक आहे, भीष्म पितामहांना कोणीच परास्त करू शकणार. आणि दुर्योधनाने त्यांना पुढं केलं. भीष्म पितामहाने जेव्हा पुढं केलं त्यावेळेला अर्जुनाने बाण सोडले भीष्म पितामहांवरती, पण त्यांना काही झालं नाही. त्या भीष्म पितामहांना काही झालं नाही. पण शेवटी भीष्म पितामह जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये घटना घडते. ऐकताय ना आपण सगळे? का ध्यान लागले तुम्हाला? ध्यान योग सुरू झाला. आपला 6वा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. ध्यानामध्ये जाऊ नका जास्त. ते म्हटले एकदा, दुर्योधन म्हटला, कारण भीष्म पितामहांचं प्रेम पांडवांवरती आहे हो, 5 पांडवांवर. पण राहावं लागतं इकडं, जसं आपल्या घरामध्ये होतंय ना. धाकट्या लेकरावर प्रेम आहे, 2 लेकर वाहिली राहिले, त्या लेकराकडे जावं वाटतंय, पण काही कारणामुळे मोठ्याकडे राहते. ते कारण तुम्हाला माहित आहेत सगळ्यांना, काय कारण आहेत. तसं भीष्माचं झालेलं आहे. प्रेम आहे पांडवांवर, राहते कुणाकडं? कौरवांकडं. मग काय झालं? ते दुर्योधन कौरव पक्षाचा मेन म्हणला. काय म्हणला भीष्म पितामह? म्हणला आतापर्यंत म्हणला युद्ध संपायला पाहिजे होते. म्हणला हे काय 5 पांडव तुमच्यासाठी आहेत. म्हणला मग एक कानाखाली दिली तर सगळे गार होतील. म्हणलं
उगा लिंबू टिंबू खेळत बसलाय म्हणला, इथं खेळत बाण सोडलेलं म्हणला. तू म्हणे तुम्ही काय ब्रह्मचारी, काय तुमचं योगन, काय हजार असतील बळ, काय नाही म्हणे तुमच्यामध्ये, दम नाही म्हणजे तुमच्यामध्ये. अपमान केला भीष्माचा. भीष्मांना राग आला, म्हणजे माझ्यात दम नाही म्हणतो. योग म्हणले 5 बाण काढले आणि 5 बाण म्हणले उद्या 5 पांडवासाठी आहेत म्हणले, एक पण वाचणार नाही म्हणले. संकल्प घेतला. आणि ब्रह्मचारी आता बघा ते त्यांना माहिती आहे, एकदा संकल्प घेतला की सोडत नाही, माघार घ्यायची नसते. दुर्योधनाला फार आनंद झाला, उद्या पांडव मरणार, पांडव मरणार, पांडव मरणार. कारण 5 बाण काढून ठेवले होते भीष्माने 5 पांडवांसाठी. उद्या तुला ह्या 5 बाण आणि 5 पांडव मारून दाखवतो म्हणले, आणि महायुद्ध उद्या संपणार म्हणले, फिनिश. भीष्म पितामहाने केलं. पण ते काही शत्रू असे नव्हते. संध्याकाळी सगळे एकत्र एका ताटात जेवायचं, दिवसभर लढायचं, संध्याकाळी एका ताटात जेवा, असं नियम असायचा युद्धाचा. भीष्म पितामह आले, त्यांची झोपडी तंबूमध्ये आले, युद्धाच्या ठिकाणी तंबू बांधलेले. झोपणार इतक्यात भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणले, अरे द्रौपदी काय करते? काय नाही म्हणजे जेवण झाले आता. ते सोड म्हणले, पहिले तर भीष्म पितामहाकडे जा म्हणले. का? तर म्हणले ते एक काम आहे म्हणले. काय नाही, नुसतं जायचं आणि पाया पडायचं म्हणले. सासऱ्यासारखे आहेत ना तुला, वडिलासारखे आहेत, सासऱ्यासारखे आहेत, जायचं आणि त्या भीष्माने पाया पडायचं म्हणले. द्रौपदी म्हणले त्यात काय आवड, मी जाते म्हणले. भगवंत फार हुशार आहेत श्रीकृष्ण. द्रौपदी गेली आणि त्या भीष्माने पाया पडले त्या तंबूत जाऊन. म्हणजे अगं द्रौपदी एवढ्या रात्रीच काय नाही म्हणजे पाया पडायला आले. बरोबर असले, सौभाग्यवती भव. कळालंय तुम्हाला? सौभाग्यवती भव. आता करायचं काय नेमकं? त्या द्रौपदीचेच 5 नवरे आहेत, 5 पांडव. त्यांना मारायला बाण काढले आणि आशीर्वाद दिला द्रौपदीला, काय सौभाग्यवती भव. म्हणजे ह्यांना मारायचं कसं काय 5 पांडव? ठीक आहे म्हणजे ते 5 बाण तेवढे द्या म्हणले. इकडे ते बाण घेऊन गेले द्रौपदी. काय करायचं? आलं लक्षात तुमच्या? कृष्ण है तो सब कुछ मुमकिन है. भगवान श्रीकृष्ण कुठं काय करतील, कुणाला कसं वटणीवर आणतील, काही सांगता येत नाही. भगवंताची शरण घेतली की सगळं शक्य आहे मंडळी. काही पण होऊ शकते, काही पण होऊ शकते. म्हणून त्या भगवंतांवर विश्वास ठेवा. ते बरोबर सेटिंग फिल्डिंग लावते सगळीकडे, कुणाला काय करायचं, कुणाला काय करायचं. तुम्ही लय डोकं लावणार कुणाचं काय करायचं, बरोबर कुणाचा काटा काढायचा, कधी काढायचा, ते सगळं भगवंताला माहिती आहे. भगवंताला सगळं ब्रह्मांड चालवते. तुमचा प्रॉब्लेम कधी मोठा आहे का? पण आपण उगाच प्रॉब्लेम घेऊन बसते. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, घालू देवासीचं भार. त्या पांडवांनी सगळा भार भगवान श्रीकृष्णावर सोडलेला आहे. येशांबचनारणा, ज्या पक्षामध्ये कृष्ण आहे त्यांचा विजय नक्की आहे, त्या पक्षाचा विजय नक्की आहे. फक्त कृष्णाला आपल्या पक्षात घ्या किंवा कृष्णाच्या पक्षात प्रवेश करा, एवढंच करायचं आपल्याला. झालं काय? भीष्म पितामह. आता ते धर्मसंकट आहे. उद्या तर मारायला ठरलं होतं, काय मारायला काय नाही, गप्पच बसले ते. अर्जुन सणा बाण सोडतोय, बाण लागते, भीष्म पितामहाला बाण लागते, काहीच होत नाही म्हणजे छानपतीवर बाण असल्यामुळं. पण आता मात्र भीष्म पितामहाने ठरवलं, आयुष्यात काय करता आलं नाही, आपल्याला तोंडवर करून बोलता आलं नाही. त्या द्रौपदीचं पण सहन केलं आपण वस्त्रावर होताना वगैरे, मरण तरी चांगलं घेऊ म्हटले. वैताग आलाय असल्या लोकांबरोबर राहून म्हटले. शेवटचे निर्णय तर योग्य घ्या, चुकले असले मरू द्या, आयुष्यभर काय झालं गडबडी झाल्या सगळ्या. आता तरी घ्या निर्णय व्यवस्थित. माळा घाला, मटणं सोडा, नामस्मरण करा, एकादशी करा, जाऊ द्या मातीत संसार सगळा गेला तिकडा. कोण काय केलं, कोण काय केलं, भीष्म पितामहांकडनं शिका. आयुष्यभर गडबडी झाल्या म्हणले सगळे. आता यांनी नावं ठेवली, त्यांनी नावं ठेवली, ब्रह्मचारी राहून काय उपयोग झाला माझा? आत्मसाक्षात्कार झाला त्याला. आणि भीष्म पितामह जे आहेत, मोठी कथा बघा, वेळ संपला म्हणून थोडक्यात सांगतो. तर त्यांनी स्वतःहून मारायचं ठरवलेलं आहे आता. आणि अर्जुनाचे बाण त्यांना लागत आहे, तर मरण येणं झाले, बाण लागत आहे. त्यांनी ठरवले आज मारायचंच, काय असलं बघून काय उपयोग नाही.
काल 5 पांडवाला मारला, बाण काढले होते, पण पांडवावर एवढं प्रेम आहे, मारणार कसं भगवंताने? ती पण योजना केली, काढून घेतली बाण. आता दुर्योधन काय आपल्याला कमी बोलणार नाही, कारण ठरवलं होतं ना 5 पांडव मारणारच आज, पण नाही मारणार आता 5 पांडव ना, हे पण सिद्ध झालं. मग दुर्योधन काय कमी बोलणार आहे का आपल्याला? म्हणून म्हणले आता मोरूच म्हणले आपण. आणि भगवान श्रीकृष्णांना त्यांनी प्रार्थना, त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण काय केले, त्या भीष्म पितामह काय मरेना, तर भगवंताने काय केलं, चाक उचललं रथाचं. का? कुठलं चाक उचललं? भीष्म पितामहानी काय केलं, एक बाण मारला, तो बाण लागला अर्जुनाच्या रथाला आणि अर्जुनाच्या रथाचं चाकच निघलं. वर्ण बाणवर बाण, बाणवर बाण, बाणवर बाण मारायला लागले. आता काय अर्जुन जगत नाही, भगवंताला कळलं, भगवंताला राग आला. एक तर अधर्माच्या बाजूनी लढताय, ते लढताय, एवढ्याच द्वेषानं लढताय, लिंबू टिंबू लढा ना थोडस, एवढं खरं खरं भांडायची काय गरज आहे? भगवंताला राग आला, भगवान श्रीकृष्णांना उतरले, रथाचं चाक पडलं होतं, घेतलं ते रथाचं चाक आणि त्या भगवान श्रीकृष्णाने असं रथाचं चाक भिरकावून असं त्या भीष्माकडे सोडलं. त्यावेळेला त्या जमिनीतली माती सगळी भगवंताच्या अंगावर धुरळा, त्या युद्धातला भगवंताच्या अंगावरचं ते उपरणं असं खाली पडले, हवेमध्ये उडतंय, खाली पडतंय. आणि त्या भगवंताचं नाव रथांग पाणी, ते रथाचं चाक घेऊन भगवान श्रीकृष्ण असे त्या धावून गेले भीष्मावरती. आयुष्यभर त्या कौरवांचीच बाजू घेतली, तर मरताना सुद्धा त्यांचीच बाजू, एवढ्या द्वेषाने लढायची काय गरज आहे, असा भगवंताचा उद्देश होता. भगवान श्रीकृष्ण रथाचं चाक घेऊन गेले त्या भीष्माच्या अंगावरती. आणि त्यावेळेला त्यांना कळलं आता मला कोणी वाचवू शकत नाही. आणि मग अर्जुनाने भरपूर बाण सोडले आणि भीष्म पितामह त्या बाणाच्या शय्येवरती, सगळ्या शरीरातनं बाण घुसले भीष्माच्या, आणि भीष्म पितामह त्या ठिकाणी झोपलेले आहेत महाभारताच्या युद्धावरती, युद्धस्थळावरती. सगळ्या अंगातनं बाण घुसले, पण मेले, कारण इच्छा मृत्यूचं वरदान आहे ना, मेले नाही. आणि मग बरेच दिवस पडून होते. का पडून होते? हे योगी लोकांचं 100% भक्तामध्ये तसं वर्णन होत नाही. जसं द्रौपदीचं प्रेम आहे श्रीकृष्णावरती, तसं या प्रकरणामध्ये दाखवलं गेलं नाही भीष्माचं प्रेम. बघ, लक्षात घ्या तुम्ही, त्यांना योगी टाईप मध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे पूर्ण शुद्ध भक्त नाही भगवंताचा, असं दाखवलं गेलंय त्या याच्यामध्ये. असता तर सगळं ऐकलं असतं श्रीकृष्णांचं, ऐकलं नाही. बाणाच्या शय्येवर झोपलेले, खालनं बाण आहे, त्याच्यावर झोपले. एक बाण इकडनं निघलाय मानेतनं बाहेर, एक पोटातनं निघलाय, पायातनं निघलाय, त्यावर झोपलेले आहेत. बाणांचा बेड तयार झालेला आहे, त्याच्यावर भीष्म पितामह झोपलेले आहेत. आणि मग काय होतंय त्या ठिकाणी? वाट बघतायत, शरीर सोडायचं आहे. 2 गोष्टीतून वाट बघतायत. एक तर भगवान श्रीकृष्णाचं दर्शन व्हावं अंतकाळी, दुसरं बघायचं त्यांना कसं मिक्स असते बघा योग. मकर संक्रांतीची वाट बघत होते भीष्म पितामह, कारण आजच्या दिवशी सूर्य त्याचं दक्षिणायन संपून उत्तरायणाला प्रवेश करतो. आता सूर्य कुठनं उगवतो? इकडून उगवतो का नाही? पूर्वेलाच उगवतो, पण ह्या कोपऱ्यातनं उगवतो, बरोबर आहे का? त्याला दक्षिणायन म्हणतात. आणि आता उद्यापासून सूर्य कुठं उगवणार? हळूहळू सरकणार इकडं, आणि 1-2 महिन्यानं 3 महिन्यानं काय होणार? इकडं दिसणार तुम्हाला सूर्य. आलं लक्षात तुमच्या? लक्षात आलं का? त्याला काय म्हणायचं? उत्तरायण. म्हणजे भगवंतांचं उत्तरायण सुरू झाले, सूर्याचं उत्तरायण सुरू झालेलं आहे आता, असं शास्त्रामध्ये दिलेलं आहे. गरुड पुराणामध्ये वर्णन आहे की उत्तरायण सुरू झाल्यानंतर देह सोडावा, त्याला वरचा लोक मिळतो. म्हणून आतापासून 6 महिने देह सोडायसाठी चांगला आहे, मरण्यासाठी चांगला आहे. मरायचं आहे कोणाला? नाही ना, जगायचं आहे आपल्याला, कृष्ण भक्ती करायची आहे. काय सांगितलं तुम्हाला? आपण या ठिकाणी जे उत्तरायण चालू आहे, या उत्तरायणामध्ये जे लोक देह सोडतात या 6 महिन्यामध्ये, त्यांना वरची दिशा मिळते. समजलं का तुम्हाला? असं आहे.
मग जे जे योगी लोक असतात ना ते वाट बघतात, उत्तरायण कधी चालू होते, उत्तरायण कधी चालू होते, उत्तरायण कधी चालू होते, मकर संक्रांतीची वाट बघतात. नेमकी मकर संक्रांती आली, सूर्याने उत्तरायण सुरू झालं सूर्याचं, आणि मग त्या दिवशी भीष्म पितामहाने प्राण सोडला. त्या महाभारताच्या भूमीवरती, कुरुक्षेत्रावरती त्या भीष्माने प्राण सोडला. आणि एक इच्छा त्यांनी प्रकट केली, काय, भगवंता मला तुमचं ते रूप दाखवा म्हणे. कोणतं रूप दाखवा? हो, ते सुंदर रूप दाखवा म्हणे, रथांग पाणी. तुम्ही ते चाक घेऊन गेला होता, धावणार होता माझ्या अंगावर, तुमचं उपरणं उडलं होतं हवेमध्ये, तुमची केस हवेमध्ये उडली होती, आणि सगळं तुमच्या अंगावर धूळ बसली होती. ते पांडुरंग स्वरूप तुमचं दाखवा म्हणे मला, असं ते इच्छा केली भीष्माने. आणि पुन्हा मरताना, प्राण सोडताना, तर त्यांनी काय केलं, आपलं प्राण सोडताना भगवंतानी पुन्हा ते चित्र दाखवलं त्याला. चित्र म्हणजे प्रत्यक्षात ते रूप दाखवलं त्याला भगवंतानी लीलेचं. आणि अशा प्रकारे भीष्माने प्राण सोडला आणि गेला. मला सांगतो, योगी लोक कधी प्राण सोडायचा, कुठं प्राण सोडायचा ठरवू शकतात. योगी लोक ते नियोजन करतात तसं. पण हे मिश्र झालं त्यांचं. त्यांनी कमीत कमी त्यांना कळलं की अंतिम सत्य काय आहे, की ब्रह्मचारी राहण्यापेक्षा किंवा संन्यास घेण्यापेक्षा या सगळ्याचा उद्देश एकच आहे की अंते नारायण स्मृती, अंतकाळी विठो तुझे स्मरण घडावे. मरताना पांडुरंगाचं स्मरणच नाही झालं, काय करायचंय संन्यास घेऊन आयुष्यभर? ब्रह्मचारी राहिला, संन्यास घेतला, डबल संन्यास घेतला, ट्रिपल घेतला, जे काय झालं असेल, काय उपयोग आहे, मठाधिपती झाला, सगळं झालं, पण भगवंताचं नावच आठवलं नाही मरताना, तर सगळं फेल आहे हो हे सगळं. म्हणून अंतिम क्षणी सुद्धा बघा भीष्मांना भगवंताचं ते दृश्य त्यांना पाहायचं होतं. त्या भगवंताचं ते सावळं सुंदर रूप पाहायचं होतं श्रीकृष्णांचं. अशा प्रकारे भीष्मांचा मृत्यू झाला, त्यांनी देह सोडलेला आहे. त्यांचा तो प्रवास, गंगा पुत्र त्यांचं अजून एक नाव आहे. काय नाव? गंगेचा पुत्र होता ना ते. आणि देवव्रत, देवव्रत त्याच्या वडिलांनी ठेवलेलं नाव. आणि आता देवतांनी ठेवलेलं नाव भीष्म. 3 नाव आहेत भीष्म पितामहांची. महाजनांच्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे. तर हेच उत्तरायण सुरू झालं आणि त्याने देहत्याग केला, अशी भीष्माची कथा आहे. कधी कधी प्रश्न पडतो, एवढा त्रास कसा काय झाला त्यांना? ते बाणाच्या शैलीवर झोपले कसे काय? आता पोटातनं बाण बाहेर निघलाय, चांगलं वाटेल का आपल्याला? किती त्रास होईल की नाही? कस काय एवढा त्रास झाला त्यांना मरताना? ब्रह्मचारी होते म्हणताय, श्रीकृष्णाने दर्शन दिलं म्हणताय. ह्यातनं पण एक गोष्ट लक्षात येते मंडळीनो, प्रारब्ध चुकत नाही. काय मध्ये प्रवेश झाले प्रारब्धावरती. प्रारब्ध व्यक्तीला चुकत नाही मंडळीनो. मग तो भले ब्रह्मचारी असला काय, संन्यासी असला काय, किडनी फेल तर किडनी फेल, कॅन्सर तर कॅन्सर, असं म्हणायचं नाही लगेच. काय ते महाराज बी कॅन्सर न झाले, काय करायचंय भजन करून? महाराजाची किडनी फेल आणि भजन करून काय करायचंय असं म्हणायचं नाही. ते प्रारब्ध असते. भीष्म पितामह महान आहेत मान्य आहे, पण त्यांच्या पूर्वजन्मामध्ये घटना घडलेली होती. काय केलं त्यांनी माहितीये का? राजा होते राजा, रथ घेऊन जंगलात चालले, टुड 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 टुड. रथ घेऊन जाताना रस्त्यामध्ये एक मोठा साप पडला होता आडवा. चालला होता तो, काय रस्ता सोडला, फार मोठा होता, रस्ता सोडेल. त्या सापाच्या अंगावर घालायची तरी गाडी कशी, पाप लागायची. बिचारा चाललाय तिकडे, जाऊ दे, थोडं थांबायला पाहिजे होतं. राजा थोडासा रजोगुण, पुढे जायचंय. त्याने काय केलं, एक बाण काढला, बाण. त्या बाणाने असा साप पकडला. साप पकडला ना असा रस्त्याकडे फेकून दिला. तो जाऊन पडला चिलारात. पडला काटेरी वृक्षामध्ये पडला. चिलार काय म्हणू शकत नाही, कारण ती इंदिरा गांधीने आणले असं म्हणते. ते काय नव्हतं पहिलं. काटेरी झाडामध्ये जाऊन पडला साप. आणि साप जाऊन पडला. आता साप जर चिलारी सारख्या झाडामध्ये अडकला, निघेल का बाहेर? शक्यच नाही, कारण निघायला गेला दुसऱ्या काट्या. असं करून 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 त्या सापाच्या अंगात
केवढे काटे घुसले, रक्ता बंबळ झाला साप, आणि काय बाहेर निघता येईना. तिथेच बरेच दिवस पडून राहिला आणि मेला. तर भीष्म पितामहांचा सुद्धा मृत्यू तसाच झाला की नाही. तिकडे काटे घुसवले होते सापाच्या शरीरात, इकडे काय झालं, बाण घुसले मरताना. एवढंच, फिटलं कर्म, फिटलं. आपण म्हणतो काय, इथंच फेडायचं आहे. इथंच नाही, इथं नाही फिडून झालं तर पुढचा जन्म आहे, तिथं नाही झालं तर पुढचा जन्म आहे. इथं पण काही गोष्टी फेडायच्या आहेत, काही गोष्टी पुढच्या जन्मात फेडायच्या. आलं लक्षात. साप मेला म्हणून त्यांना ते फेडावं लागलं, कारण त्यांच्या अंगात काटे घुसले होते, त्यांच्या अंगात बाण घुसले आणि तसाच मृत्यू झाला यांचा. भरपूर त्रास झाला त्यांना. हे प्रारब्ध असतं, ते लिखित असतं, विधी लिखित असतं, ते फेडावंच लागतं. भले ब्रह्मचारी व्हा, संन्यासी व्हा, एखादा महाराज जरी असला मोठा तरी कधी कधी तो आजारी असतो. महाराजांना कॅन्सर असू शकतो, महाराजांना अटॅक येऊ शकतो. एक व्यक्ती आहे गावामध्ये, त्यांनी म्हटले आमचे ते गुरु होते, त्यांचं वय 35 होतं आणि त्यांना अटॅक कसं काय आला हो. महाराजाला अटॅक येतोय येणार, कारण त्या महाराजांचं कार्यच तेवढं होतं. 35 वर्ष त्यांनी केलं, ते गेले. फक्त निमित्त मारताना वेगळं आहे. कोणाला कॅन्सर आहे, कोणाला किडनी फेल आहे, कोणाला अटॅक आलाय, कोण धडकून मेलाय. त्यांचं प्रारब्ध होतं, ते फिटलं. होते ते महाराज चांगले, व्यक्ती चांगला आहे, फक्त प्रारब्ध थोडंसं असते. किंवा कधी कधी काय अजूनही किती कारण आहे, तो विषय वेगळा. मला तुम्हाला सांगायचं होतं की भीष्म पितामह यांचं हे चरित्र आहे, हे आजच्या श्लोकाला धरून आहे. तुम्हाला वाटलं काही वेगळंच त्याचं सांगितलं? वेगळं काही नाही. हे संन्यासाचं वर्णन याच्यामध्ये आहे, इंद्रिय भोगाचं वर्णन आहे, अनासक्त कसं राहायला पाहिजे, ब्रह्मचारी राहून सुद्धा पूर्ण वेळ भगवंतांच्या लीला त्यांना अनुभवता आल्या असत्या खरं तर, आहे की नाही. पण ते थोडं इकडं, थोडं तिकडं, थोडं तिकडं, थोडं घरी, थोडं मंदिरात, थोडंसं ते होतंय. त्याने जर थोडंसं जर पूर्ण भगवंताला सांगण्याचा प्रयत्न, म्हणजे तिकडे आले असते, बऱ्याच त्यांच्या लीलांचा अनुभव करून, जसं पांडवांच्या बरोबर सावलीप्रमाणे भगवंत राहिले, द्रौपदी बरोबर सावलीप्रमाणे भगवंताने रक्षा केली त्यांची, केली की नाही. म्हणून हे योगी होणं वगैरे फार कठीण आहे मंडळीनं. हे संन्यास घेणं फार कठीण आहे. त्यापेक्षा आपलं घरी बसून राम राम करा, पण अनासक्त होऊन करा. कारण हे एवढं सोपं नाहीये राम राम करणं. घरी तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे, घरी बसून राम राम करणं सोपं आहे का? फार कठीण आहे राम राम करायचं. म्हणून ठाईची बैसोनी चित्त शुद्ध करा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की चित्त शुद्ध करा. तुम्ही घरी बसला तरी सुद्धा भगवंताचं भजन करा चांगलं, आणि तरी सुद्धा तुम्ही संसारातून मुक्त होऊ शकता. त्याला काही वेगळं करण्याची आवश्यकता नाही. पण त्या संसारामध्ये कमळासारखं राहिलं पाहिजे. कोणासारखं? कमळीसारखं नाही, कमळासारखं. कमळ म्हणजे काय? पाणी, चिखल त्यातनं उगवतं ते, पण त्याला अजिबात स्पर्श होत नाही कमळाला. पाणी पण थांबत नाही आणि चिखल पण थांबत नाही त्याच्यावरती, आणि वास तर भारी येतोय, सुगंधी भगवंतांना अर्पण केलं. तसं संसारामध्ये राहायचं, पण संसाराची घाण अंगाला लावून घ्यायची नाही मंडळीने. म्हणजे जे काही घडल ते घडल, त्याचा जास्त विचार नाही करायचा. असंच कसं काय झालं माझ्या बरोबर, ते विचार करू नका. आज माळा का नाही झाल्या, आज सत्संगला का जाऊ शकलो नाही मी, हे विचार करा. जास्त संसाराचा विचार करू नका, कारण तुमच्या प्रारब्धामध्ये, तुमच्या मुलाच्या प्रारब्धामध्ये, तुमच्या पतीच्या प्रारब्धामध्ये जे काही लिहिले ते होणारच आहे. तुम्ही ते घेऊन रडत बसू नका, ते दुखणं घेऊन रडत बसू नका. तुम्ही काय करा, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताला साकडा घाला, त्यांचं सेवा करा, हे जे काही कार्य दिलेले आध्यात्मिक ते करा. घरामध्ये जे काही होणाऱ्या घटना आहे त्याच्यानुसार होत आहे. कोणाला म्हणतं की नाही एखाद्याला म्हटलं माळ घालता का, तर ते म्हणजे नाही आमच्या घरात कोणाच्याच गळ्यात माळ नाही, मी कसं काय घालू, असं नाही म्हणायचं. कारण मनुष्य जन्म पुन्हा काय संबंध आहे आपला, आपल्या नवऱ्याबरोबर जरी असेल, मुलाबरोबर असेल, काही दिवसापुरता संबंध आहे. आपण वेगळे आहोत हे लक्षात घ्या. आता काही 10 वर्षांनी 5 वर्षांनी आपली मार्ग वेगळा आहे मंडळीनं. जास्त नाही, 10-20 वर्ष, कोणाची 15 वर्ष, 5 वर्ष. कमी सांगितले का मी? जास्त असू द्या, तर जास्त घ्या. 20 वर्ष झालं की 20 वर्ष तर अशी निघून जातील हो माऊली, बरोबर आहे की नाही? 800 निघून जातील, 50 गेले तर काही नाही, 20-800 निघून जातील. कोण ओळखणार आहे आपल्याला, कोण आहे आपलं सांगायचं? त्यामुळे आपला मार्ग आका. बायको सत्संगला येऊ नाही तर नाही, तुम्ही या.
प्रभूजी सत्संगाला येऊ नाही नाही, तुम्ही माताजी या. वाट बघू नका की आता हे होईल आणि मग ते होईल ते होईल. नित्य नियम नामी ते दुर्लभ प्राणी. तुम्ही तुमचा नित्य नियम आका, प्रवचन करा, सत्संग करा, कथा करा, पंढरपूरला जायचं, एकादशी करा, पंढरपूरला जावा, हे करा. मी सर्वांना तेच सांगतोय. तुम्ही कारण देऊ नका की हे असंच आहे, ते तसंच आहे, किंवा आम्हाला फार दुःख आहे, आम्ही कसं दान करू, आम्हाला फार दुःख आहे, आम्ही कसं तीर्थयात्रेला येऊ, आम्हाला फार दुःख आहे, आमच्याकडे एवढं प्रॉब्लेम आहेत, आम्ही कसं सत्संगला येऊ. काही नाही. तुम्हाला पटतंय ना, तुम्ही करा, वेळ काढा. कारण हे आयुष्य स्वतंत्र आहे आपलं. कारण जर 5, 10, 20 वर्षांनी कोणी कोणाचं इथं नाहीये. मी पण तुमचं नाही, तुम्ही पण माझे नाही, तुमच्या घरचे पण नाही, महिमवाले पण नाही, कोणीच नाही. फक्त भगवंत आपला आहे, होता, आहे आणि राहणार आहे. त्यामुळे भगवंताला आपलंसं अजून करून घ्या आणि त्याच्यासाठी वेळ द्या. तर यासाठी हा मनुष्य जीवन याच्यासाठी आहे मंडळीनं. त्यामुळे यातनं बाहेर पडायला हवं. मग भजन होऊ शकतं घरी राहून सुद्धा. अडकायचं नाही. घरी राहिलं ना तर जास्त टेन्शन आलं की माळ घ्यायची, हरे कृष्ण हरे कृष्ण ते शिवाय येते ते बरोबर. म्हणजे काय आईला यांना काहीच फरक पडत नाही. काय झालं की ती माळाच करत बसते. मग हळूहळू ते बोलायचं बंद करते आपल्याशी. मरू मध्ये त्यांना यायला लागले की हरे कृष्ण गेल्यापासून असं म्हणते आणि सोडून देतं. आपल्याला वेड समजते. ज्या दिवशी तुमच्या घरचे तुम्हाला वेडा म्हणणार त्या दिवशी तुमचं भजन यशस्वी झालं. जर तुमच्या घरचे तुम्हाला वेडा म्हणत नसतील तर तुम्हाला अजून जोरात भजन करावं लागेल, नामस्मरण करा. कोणाकोणाच्या घरचं वेडा म्हणते अजून म्हणत नाही, ते म्हणायला लागते. म्हणते एवढे कमी माळात कसे म्हणायला लागले. चांगलं आहे, चांगलं वेळ आहे. सर्वांनी घरच्यांनीच काय गाववाल्यांनी सुद्धा म्हटलं पाहिजे, जगातल्या लोकांनी म्हटलं पाहिजे की यांना वेळ लागलेला आहे. तेव्हा तुमचं भजन यशस्वी झालं. नाहीतर काय ते भारी संसार चालू आहे बरं का, 1 नंबर काम करतोय बरं का, असं म्हणलं तर मग काय उपयोग नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे.